पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा केवळ आढावा नकोय, ते 31 ऑगस्ट पर्यंत उड्डाणपुलांची प्रत्यक्ष कामं दाखवा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे निर्देश आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। डेरवण कोसबी रस्त्यावर भर पावसात मलमपट्टी करण्यात आली आहे। पाण्यातच सिमेंट कॉन्क्रीट टाकल्यानं पोलखोल झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची। यामुळे आता पोलखोल झाली आहे। चिपळूण तालुक्यातील डेरवण ते कोसबी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भर पावसात सिमेंट कॉन्क्रीटची मलमपट्टी सुरू करण्यात आलेली आहे। डेरवण कोसबी या मार्गावर उभा आहे आणि तुम्ही जर माझ्या मागे पाहाल रस्त्याची डागडुजी चालू आहे। खरं तर वरून पाऊस चालू आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आम्ही बरेच वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी या बाबतीत चर्चाही केली होती। ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा पत्रव्यवहारही केलं होतं, पण त्यांनी मागे काही दिवसात आपण बघितलं की याच्यामध्ये जे जांभा दगडाची माती भरून म्हणजे त्यांनी तात्पुरतं केलं होतं, पण ते पण आजला आपण बघतोय की ते 2 दिवस पण राहत नाहीत आणि अशा परिस्थितीत हा रस्ता अगदी खड्डेमय सगळीकडे झालेला आहे आणि येण्या जाणाऱ्या सगळ्या नागरिकांना या सगळ्या खड्ड्यांना वगैरे सामोरं जावं लागत आहे। आणि आज जे हे काम करत आहेत तेही मला वाटतं सफिशियंट नाहीये। आता लेटेस्ट मध्ये 4 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाले, 2 व्हीलरवरून एक लेडीज पडले मुलाला घेऊन। म्हणजे ह्या गोष्टीची शासनाला काही पडलेलं नाहीये, नुसतं काहीतरी थातुरमातुर करायचं हे आता तुम्ही बघतायच काय त्यांचं कामाची पद्धत आहे। रस्त्याचे खड्डे किती भरलेत पाण्याने भरलेले खड्डे त्या मुलांना समजत नाहीत की गाडी कशी चालवायची काय चालवायची। आणि ही दुरवस्था आपल्या सावर्ड्यासारख्या गावात असून लोक जर शासन जर ह्या गोष्टीला विचार करत नसेल तर आम्ही 15 ऑगस्टला उपोषण करणार आहे। पत्र दिलं म्हणजेच उद्या पत्र दिलं म्हणून आज हे काम करतात, पण हे जर काम व्यवस्थित झालं नाही तर आम्ही जन आंदोलन जोरात करू, जेणेकरून शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह राजेश जाधव, लोकशाही मराठी, सावर्डे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।